नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। जलगांव जामोद निर्वाचन क्षेत्र महाविकास आघाड़ी की ओर से हाल ही में कांग्रेस पार्टी की राज्य सचिव डॉक्टर श्रीमती स्वातिताई वाकेकर को 2024 के विधानसभा चुनाव में उम्मीदवार घोषित किया। जहां स्वातिताई मीडिया के सामने बोल रही है, उनका लक्ष्य जलगांव जामोद निर्वाचन क्षेत्र में विकास होगा। मौजूदा सरकार ने कहा था कि जब हम सत्ता में आए तो कपास को 10,000 रुपये प्रति क्विंटल और सोयाबीन को 6,000 रुपये प्रति क्विंटल देंगे, लेकिन जब सत्ता में आए तो सरकार 3 तालुकाओं के किसानों के बारे में भूल गई। नौकरी बेरोजगारी का दर बढ़ रहा है और युवा वर्ग परेशान है। स्वास्थ्य कर्मियों की कमी है। कुछ दिन पहले गोमल के आदिवासी इलाके में महिलाओं और बच्चों समेत 4 लोगों की मौत हो गई थी। 2024च्या या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी जळगाव जामोद मतदारसंघातील सर्व जनतेला हेच आवाहन करेल की यावेळेस विकासाचं विजन असणारं आणि मागील काळामध्ये आपण सर्वांनी ज्या पद्धतीनं पाहिलं की या भागामध्ये असलेला आमचा शेतकरी वर्ग असेल की ज्यानं शेतात कष्ट करून जे पीक उभं केलं ते सोयाबीन पीक आज बाजारात जेव्हा तो विकायला जातो आहे त्या सोयाबीनला भाव हा कवडीमोल मिळतो आहे। हमी भावापेक्षा कमी भावानं म्हणजे 2,500 ते 3,000 त्याची खरेदी केल्या जाते। कापसाची ही तीच परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जे सत्तेत सरकार होतं त्या सरकारनं 10 वर्षाआधी त्यांनी सांगितलं होतं की आम्ही सत्तेत आलो म्हणजे शेतकऱ्यांना कपाशीला क्विंटल मागे 10,000 रुपये भाव आणि सोयाबीनला क्विंटल मागे 6,000 रुपये भाव देऊ। पण आज सत्तेत आल्यावर त्यांना शेतकऱ्यांचा विसर पडला आहे। मुठभर व्यापाऱ्यांच्यासाठी हे सरकार त्या ठिकाणी काम करते आहे आणि एकीकडे या आमचा जो काही युवक वर्ग आहे तो शिकला आहे आणि शिकलेल्या युवकांना या भागामध्ये जळगाव मतदारसंघातील जळगाव तालुका, संग्रामपूर किंवा शेगाव तीनही ठिकाणी कुठलाही मोठा उद्योगधंदा नाही। त्यामुळे हा आमचा युवा वर्ग या ठिकाणी बेरोजगारीमुळे परेशान आहे। याचबरोबर या भागातील आपण जर पाहिलं तर आरोग्य व्यवस्था ही कर्मचाऱ्यांचा त्या ठिकाणी तुटवडा पडलेला दिसतोय। त्या ठिकाणी डॉक्टरची जी व्यवस्था आहे त्यामुळे मागील काळात आमच्या आदिवासी भाग जो गोमाल सारखा आहे त्या ठिकाणी आमची आदिवासी महिला भगिनी असेल किंवा छोटे बालक असतील ते 4 जण त्या ठिकाणी साथीच्या रोगाने मृत्युमुखी पडले। एकीकडे ते जीवाशी किंवा त्या साथीच्या रोगाशी झुंज देत होते आणि इथला लोकप्रतिनिधी त्यावेळेस 40 कोटीच्या कामांचं भूमिपूजन करत आहे। ही कुठेतरी विरोधाभास या ठिकाणी दिसत आहे। डॉक्टर असताना आपलं एक संवेदनशील मन आहे की जनतेची सेवा केली गेली पाहिजे। जर कोणी दुःखात असेल, कष्टात असेल तर पहिले त्याला त्या ठिकाणी त्याचे अश्रू पुसायचं काम असायला पाहिजे होतं, ते त्या काळात दिसलं नाही। म्हणून हे दुर्दैव आहे की 20 वर्ष ज्यांना आपण सत्तेच्या पदावर बसवलं आहे त्यांनी सर्वच लोक असतील, आमचा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, युवक असेल, आदिवासी बांधव असेल, या सर्वांच्या न्यायाच्या प्रश्नासाठी सभागृहात भांडायला पाहिजे होतं। पण जर आपण आकडेवारी काढली तर मागच्या या काळामध्ये केवळ 7च प्रश्न या आमदार महोदयांनी त्या ठिकाणी सभागृहात विचारले। कुठेतरी या जळगाव जामोदच्या जनतेची दिशाभूल या आमदारांनी केली। त्यांना न्याय देण्यासाठी हे भांडण्यास असक्षम ठरले आहेत। त्यामुळे जनतेने विचार करावा आणि आपल्या हक्काचा, आपल्या विचाराचा लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी विधान भवनात पाठवावा। यासाठी सर्वांना मी आवाहन करेल की माझा अर्ज हा 29 तारखेला भरायचा आहे। त्या अर्ज भरायच्या दिवशी आपण सर्वांनी हजर राहून मला आशीर्वाद द्यावेत ही देखील आजच्या दिवशी सर्वांना विनंती करते। जलगांव जामोद से मनोज सनांसी की रिपोर्ट। ऐसी खबरों को देखने के लिए हमारे चैनल को लाइक और सब्सक्राइब करें। धन्यवाद।